सर्वांना श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु उमागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मीपुत्रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुजे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमच्चलं सर्वार्थीसाक्षिभूतं भावारहितं त्रिगुणरहितं श्री सद्गुरु सन्नमामि. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मीपुत्रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. दशकाठ समास 8. तर आपण आत्मदर्शन पाहत आहोत. पान क्रमांक 321. ताई आवाज कटाले थोडा. कटायलाय का? डबल जॉईन होते. नाही चांगला यायला. येतो का आवाज आता? येतो का? येतो. हा चालू करा कळते. 320 पान क्रमांक ओवी क्रमांक 25. देहाची होणी राहिजे तेने देह दुःख साहिजे देहातीत होता पाविजे परब्रह्म ते. मी देह असे मानून देहच होऊन राहिलं की देह नाही दुःख ताई, आवाज कटच राहिले. थोडं बघा बरं काय प्रॉब्लेम. चांगला यायलाय महाराज, आम्हाला चांगला यायलाय. चांगला यायला आवाज ना. आम्हालाही चांगला यायलाय. त्यांच्या ह्याच्यामध्ये काही फॉल्ट असेल मोबाईल मध्ये. हा ठीक आहे. महाराज तुम्हीच कट होऊन जॉईन व्हा. मी देह असे मानून देहच होऊन राहिलं की देह दुःख भोगावे लागेल. कारण देहाला मी म्हटलं की दुःख हे भोगावीच लागतात. म्हणून न म्हणा देह माझा ऐसा, म्हणून देहाला मी म्हणू नका म्हणून सांगितले. कारण देह आपला नाहीच आहे. देह पंचमहाभूताचा आहे आणि त्या देहाला आपण आपलं म्हणल्यामुळं दुःख भोगावं लागेल. देहातीत झालं की परब्रह्माची प्राप्ती होते. देहाला सोडलं की परब्रह्म भेटणारे, त्याची प्राप्ती होणारे. आणि देहाला धरलं की दुःखाची प्राप्ती होणारे. मग देहाला सोडायचं का देहाला धरायचं? आपल्या हातामध्ये. देहाला धरलं की दुःखाच्या डोंगरामध्ये पडणार आणि देहाला सोडलं की सुखाचा सागर भेटणार. मग सुखाकडे जायचं का दुःखाकडं? ज्याची त्याला निवाडा करायचा. जर देहाला पकडलं दुःख भोगावं लागल. म्हणून देहाला सोडा. मी सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहे असा निश्चय करा. म्हणून देह मी नसये उरला उरे विठ्ठल. म्हणून देह मी नाही म्हटलं की खाली परमात्मा उरणारच. देहातीत कैसे होणे कैसे परब्रह्म पावणे ऐश्वर्याची लक्षणे कवन सांगिजे. यावर श्रोता विचारतो की देहातीत कर्म व्हावे, परब्रह्माची प्राप्ती करून घ्यावी, ऐश्वर्याची लक्षणे कोणती हे सर्व आपण मला सांगा. ठीक आहे बाबा, देहातीत व्हायचंय, पण देहातीत व्हायचं कसं?
देहातीत कसं व्हावं, त्या परब्रह्माची प्राप्ती कशी व्हावी, कशी प्राप्ती करून घ्यायची भगवंताची, त्या ऐश्वर्याची लक्षणं कोणती आहेत भगवंताच्या, सर्व काही तुम्ही मला काय करा, सांगा. ऐसे श्रोता आक्षेपिले, याचे उत्तर काय बोलिले, तेची आता निरोपिले, सावध ऐका. श्रोत्याने असं प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला? की देहातीत कसं व्हायचं, परब्रह्माची प्राप्ती कशी प्राप्ती करून घ्यायची त्या भगवंताची, आणि त्या भगवंताच्या ऐश्वर्याचे लक्षण कोणते आहेत. त्याचं उत्तर काय दिलं त्याचं आता वर्णन करून खाली आपल्याला सांगत आहेत. ते सावधपणे काय करा म्हणे, ऐका, असं समर्थांचं म्हणणं आहे. की श्रोत्यांनी जे प्रश्न विचारले त्याचं उत्तर काय दिलं गेलं तेच आता वर्णन करून सांगितलं जाईल, तरी सावध होऊन ऐकावं. देहातीत वस्तू आहे, ते तू ब्रह्म पाहे, देह संग हा नसाहे, तुझ विदेहाची. तर देहातीत वस्तू म्हणजे जे परब्रह्म तेच तू आहेस. जी देहातीत वस्तू आहे ती दुसरी कोणती नसून तूच तर ती वस्तू आहेस, तूच तर परब्रह्म आहेस. मी तो स्वयं परब्रह्म, मी तो स्वयं आत्माराम, तो आत्माराम, तो परब्रह्म तूच आहेस. म्हणून ज्या देहातील वस्तू म्हणजे परब्रह्म आणि ते तू आहेस. तू विदेह असल्याने तुला देहाची तादात्म्य सहन होत नाही. तू विदेही आहेस, देहाचं तादात्म्य तुला सहन होत नाही. पण देह मी नाही, त्या देहाचं तादात्म्य मात्र जीवाला सोडता येणं झालंय. जोपर्यंत देह तादात्म्य सुटणार नाही तोपर्यंत परब्रह्माची प्राप्ती होणार नाही. म्हणून देहाचं तादात्म्य सोडायचे, देहाचा संग करायचा नाही. न करी रे संग, राही रे निश्चळ, लागून दिमळ ममतेचा, तू निश्चळच राहा. तू संग करूच नकोस, कारण तू आहेसच तसा. पण ह्यानं संग केलाय, प्रत्येकाचा संग केल्यामुळे खाली आलाय. म्हणून संग सोडावा लागेल. म्हणजे काय होणार आहे, मोठा होणार आहे. म्हणून असंग राहावं लागेल. नाही का असंग असंगच आहे, पण असंगाचा अनुभव मात्र घेत नाही, कारण का संगवानाची सवय लागली. ज्याची बुद्धी होय ऐसी वेदवर्णिती, तयाशी शोधिता नाना शास्त्रासी न पडे ठाई. ज्याची बुद्धी अशा प्रकारची होते त्याची थोरवी वेदही वर्णन करतात. कशाची बुद्धी, कशी बुद्धी, ज्याची बुद्धी अशा प्रकारे म्हणजे कशा प्रकारे, तर देहाला सोडून, देहाशी तादात्म्य ज्याने सोडलेला आहे, निरंतर मी कोण आहे, परब्रह्म आहे अशी ज्याची बुद्धी झालेली आहे, त्याची थोरवी वेदही वर्णन करतात. वेद सुद्धा त्या महापुरुषाचं वर्णन करतात. कुणाचं? ज्यानं देहाला सोडले त्याचं. नाना शास्त्रांच्या अभ्यासाने सुद्धा अशी बुद्धी प्राप्त, कितीही शास्त्राचा अभ्यास करा तरी सुद्धा बुद्धी ही प्राप्त होणं शक्य नाही. त्याच्याकरता तुम्हाला काय करावं लागल, जर किती शास्त्र ढूंढले किंवा सापडले किंवा शोधले किंवा वाचून काढले तरी पण देहबुद्धीची आत्मबुद्धी होईल का, तर नाही. त्याच्यासाठी तुम्हाला संतांची संगती निश्चयच करावा लागेल. या कारणे साधू वचन मानू नये, अप्रमाण मिथ्या मानिता दूषण लागू पाहे. देहबुद्धी सोडली की अशा प्रकारचे ऐश्वर प्राप्त होते. ऐश्वर्य ऐसे तत्वता, बाने देह बुद्धी सोडिता, देह मी ऐसे भाविता अधोगती. देहबुद्धी सोडली की अशा प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होते की देह अशी भावना ठेवल्याने अधोगती प्राप्त होते. देह सोडलं की परमात्म्याची प्राप्ती, आणि देहाला धरलं की महाराज म्हणतात अधोगतीची प्राप्ती, नरकाची प्राप्ती. नरकाला जायचं म्हटलं, देहाला जर आपण धरत असतो तर नरक आहेच, आणि परमात्म्याला जर आपण धरला असन तर झालं म्हणले तुला सुखाची प्राप्ती आहे. या कारणे साधू वचने मानू नये, अप्रमाण मिथ्या मानिता दूषण लागू पाहे. म्हणून इथं सांगत आहेत की साधूचे जे वचन
कधीच खोटं मानायचं नाही. त्याला मिथ्या मानण्याने दोष लागत असतो. जे साधू संत सांगत असतात ना ते कधीच खोटं नाही. कारण काळ्या दगडावरची रेष आहे, अगदी सत्य वचन आहे. आणि त्यांना मिथ्या मानण्याने काय होत असतो मग दोष. साधू वचन ते कैसे, काय धरावे विश्वासे, ऐकवे स्वामी ऐसे, मज निरोपावे. यावर श्रोता विचारतो की साधू वचन कुठलं आहे बरं, आणि त्यावर विश्वास का ठेवावा. साधूचं वचन कोणचं, त्यांच्यावर विश्वास का ठेवायचा. स्वामी आपण एक वेळ मला हे सर्व समजून सांगा की साधू जो आहे त्याचं वचन कोणतं आहे, आणि त्या कोणत्या वचनावर विश्वास ठेवायचा हे तुम्ही मला काय करा एकदा सांगा, असं समर्थांना श्रोते विचारतात. सोहम आत्मा स्वानंद घन, अजन्मातो तुची जाण, हेची साधूचे वचन सदृढ धरावे. सोहम म्हणजे स्वानंद घन आत्मा, तोच मी आहे. सच्चिदानंद स्वरूप जे आहे ते तुझंच स्वरूप आहे, ते तूच आहेस. तो अजन्मा असून तो तूच आहेस, त्याला जन्म नाही. तूच तर ते आहेस. पण हे जाणावे, हे साधूचं वचन अंतरात सदृढ धरावं. मग हे साधूचं वचन आहे, आणि हेच निश्चय करायचा आहे की मीच सच्चिदानंद स्वरूप परमात्मा, मीच परब्रह्म आहे. असं मानल्याच्या नंतर तू अजन्मा होशील. कारण अजन्मा आहेस आणि तुला ते काय होणार आहे, निश्चय होणार आहे. पण केव्हा, मी सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहे असं म्हटल्याच्या नंतर. ज्या दिवशी देह सुटला, देहबुद्धी गेली की आत्मबुद्धी प्रगट, म्हणून देहबुद्धीची आत्मबुद्धी करावी, विदेहपणे मुक्ती भोगीत जावी. जर विदेह अवस्था प्राप्त करून घ्यायची असेल तर देहबुद्धी सोडायची आणि आत्मबुद्धी प्रगट करायची. जोपर्यंत आत्मबुद्धी प्रगट होणार नाही तोपर्यंत विदेहपणे मुक्ती भोगता येणार नाही. जे मोक्ष सुख आहे ते प्राप्त होणार नाही. त्याच्याकरता आपल्याला आत्मबुद्धी प्रगट करायची आहे. ती कुठून आणायची काय नाही, आतमध्येच आहे. फक्त काय करायचं आहे, ध्यास लावायचा आहे. चित्तानं काय केला पाहिजे, ध्यास घेतला पाहिजे. कुणाचा, आत्मवस्तूचा. बाकीच्या वस्तूचा चित्त कसं धावा करतो, चित्त कसं ध्यास घेतो जे नको असलेल्या गोष्टीचं, तसं आपण काय केलं पाहिजे, साधकानं सच्चिदानंद स्वरूपाचा काय केला पाहिजे, तर त्या स्वरूपामध्ये तो भाव प्रकट व्हावा म्हणून निरंतर त्याचं चिंतन. देहाचं चिंतन करण्याची गरज आहे का, नाही. का, अनंत जन्मापासून संस्कार तेच पडलेत. सहज देह भाव आहे, पण आत्मभाव आहे का, सहज नाही. म्हणून तिथं प्रगट करावा लागतो. सारखं चिंतनामध्ये राहावं लागतं. मी आत्मा आहे असं जाणावं लागतं. आणि जाणून जाणून एक दिवस महाराज म्हणतात की तसा सहज दृढ भाव होत असतो, की सहज मी आहे असं वाटत असतं. जोपर्यंत सहज होत नाही तोपर्यंत अभ्यास करावा लागतो. सहज मी परमात्मा आहे असं वाटत नाही तोपर्यंत अभ्यास करणं महत्वाचं आहे. महावाक्याचे अंतर, तुची ब्रह्म निरंतर, ऐसी या वचनाचा विसर पडोनी नये, पडोची नये. मग महाराज सांगतात, जे साधूंचं वचन आहे सच्चिदानंद स्वरूप परमात्मा मी आहे ते अंतकरणामध्ये दृढ करायचा. मग महावाक्याचे जे मर्म आहे, जे तूच निरंतर ब्रह्म आहेस, या वाक्याचा विचार कधीही विसर पडू द्यायचा नाही. कोणत्या वाक्याचा, मी ब्रह्म आहे, मी सच्चिदानंद स्वरूप परमात्मा, याचा कधीच विसर पडू द्यायचा नाही. कारण विसर पडल्यावर काय, विसरली तया थोर झाली हानी, ह्याचा विसर पडला की झालं म्हणले. त्याचा काय होते म्हणले, उगम. देहबुद्धी प्रगट झाली की आत्मबुद्धी जाते, आणि आत्मबुद्धी प्रगट झाली की देहबुद्धी जाते. हे प्रगटलं की ते म्हणजे मग
ते प्रगटलं की ते लपते, ते लपलं की हे प्रगटते. देहासी होईल अंत मग मी पावेन अनंत, ऐसे बोलणे निभ्रांत मानूची नये. समर्थ म्हणतात देहाचा अंत होईल आणि मग मला आनंदाची प्राप्ती होईल. असं जे भ्रमिष्टपणाने बोलले जाते किंवा बोलणे कधीही मानायचं नाही. ते भ्रमिष्ठातलं बोलणे, सत्य नाही. कारण महाराज सांगायला लागलेले आहेत, महावाक्याचं मर्म जे तूच निरंतर ब्रह्म आहेस, या महावाक्याचा विसर कधीच पडू द्यायचा नाही. देहासी होईल अंत मग मी पावेन अनंत, ऐसे बोलणे निभ्रांत मानूची नये. मग देहाचा अंत होईल आणि मग मला आनंदाची प्राप्ती होईल, असं हे भ्रमिष्टपणानेच बोलणे कधी मानूच नये. महाराज सांगतात देहाचा अंत होईल आणि मला आनंदाची प्राप्ती होईल, असं भ्रमिष्टपणाचे बोलणे बरं का. मग म्हणून तर म्हणजे याच देही याच डोळा भोगो मुक्तीचा सोहळा, याच देहात याच देही याच डोळ्यानं आम्ही काय करणार आहोत, मोक्ष सुखाचा सोहळा भोगणार आहोत. असं म्हणायचं नाही देहाचा अंत झाल्यावर मग मला आनंद नाही. आत्ताच झोपीचा आनंद केव्हा येतो, आपल्याला झोपलं की आहे ना आनंद, तसा झोपीसारखाच आनंद आहे बरं का. जागृतीमध्येच तो आनंद भेटत असतो. म्हणून पुढे म्हणतात ऐक मूर्ख ऐसे म्हणती माया नासेल कल्पांती, मग आम्हास ब्रह्मप्राप्ती एरवी नाही. काही मूर्ख लोक असे म्हणतात की कल्पांती मायेचा नाश होईल तेव्हाच आम्हाला ब्रह्मप्राप्ती होईल, तोपर्यंत होणार नाही. मग काही जणांचं असं म्हणणं असतं की अनेक कल्प झालं की मायाची काय होणार आहे, आपोआप नाश होईल आणि आम्हाला आमच्या ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होईल, असं बी काही तर्क करतात. त्याच्यासाठी महाराज म्हणतात मायेसी होईल कल्पांत अथवा देहासी येईल अंत, तेव्हा पावेन निवांत परब्रह्म मी. पण कल्पांताच्या वेळी माया नाहीसी होईल तेव्हा अथवा या देहाचा अंत होईल तेव्हा मला सावकाश परब्रह्म प्राप्त होईल, असं त्याला वाटायला लागले श्रोत्याला. हे बोलणे अप्रमाण ऐसे नव्हे असमाधान, समाधानाचे लक्षण वेगळेच असे. आता हे बोलणे बिलकुल महाराज म्हणतात बिन बुडाचे आहे. म्हणून बुड धरून चालायला पाहिजे, पण नाही म्हणले. हे बोलणं कसं बिनबुडाचं, कोणतं देहाचा नाश होईल किंवा मायेची निवृत्ती होईल तेव्हा आम्हाला परब्रह्माची प्राप्ती होईल, ह्याला बिनबुडाचं बोलणं म्हणायचं. कारण याचं समाधान कधीच होऊ शकत नाही. समाधानाचं लक्षण काही वेगळंच असतं बरं का. सैन्य अवघेची मरावे मग राज्य पद प्राप्त व्हावे, सैन्य असताची राज्य करावे हे कळे ना. आता बघा सैन्य सर्व मरून जावं, काय सैन्य सर्वच्या सर्व मरून जावं, मग आपल्याला राज्यपद मिळावं. सैन्य सगळं मरून जावं आणि याला राज्य पद मिळावं, अशी इच्छा धरण्यापेक्षा सैन्य असतानाच राज्य करावं ना. पण हे अधिक बरं, पण हे कळत नाही. माया असोणीच नाही देह असताच विदेही, ऐसे समाधान काही ओळखावे. त्याप्रमाणेच माया असूनही नसणे व देही असतानाच विदेही होणे, यात
जे समाधान आहे ना ते जाणून घेतले पाहिजे. माया असूनही नसल्यासारखी वाटावं. देहामध्ये असूनही विदेह अवस्था भोगता आली पाहिजे. ही अवस्था प्राप्त करून घ्यायची. राज्यपद हातासी आले मग परिवारे काय केले. परिवारात एकता राज्य गेले हे तो घडेना. एकदा राज्यपद हाताला लागलं, राज्यपद जे आहे महाराज म्हणतात हातात आल्यावर मग परिवाराने काय बिघडणार आहे. राज्यपद हातात आल्याच्या नंतर या परिवाराला काय होणार आहे. म्हणून इथं सांगायला लागलेले आहेत, परिवारामुळे राज्य गेलं असे तर घडूच शकत नाही. पण एकदा राज्यपद हाताला लागलं मग परिवाराने काय बिघडणारे काहीच बिघडत नाही. असू द्या ना परिवार, राज्यपद प्राप्त झालं की झालं. प्राप्त झाली आत्मज्ञान तैसे दृश्य देहभान दृष्टी पडता समाधान जाणार नाही. एकदा आत्मज्ञान झाल्यावर जरी दृश्य जगत दृष्टीस दिसलं, देहाचे भानही राहत असले तरी प्राप्त झालेले समाधान त्यामुळे जाणार नाही. एकदा ज्ञान प्राप्त झालं की झालं म्हणले. आत्मज्ञान झाल्यावर मग रडता येणार आल्याशिवाय राहत नाही बरं का. जे दिसायला लागलं ते दिसू द्या ना, दृश्य जगत दिसू द्या, दिसलं तरी काही बिघाड होत नाही. कारण जगत दिसणारच झालं, ते त्याच्या ठिकाणीच राहणार आहे. जगतामध्ये बदल होणार नाही, तुझ्या दृष्टीमध्ये बदल होणार आहे. जगत जसं तसंच आहे. आपला दृष्टिकोन बदलणार आहे ज्ञानानं. आणि एकदा दृष्टिकोन बदलला म्हणून तर म्हणले ते काय जननो हे अवघा जनार्दन. आम्हाला जगत दिसत नाही, आम्हाला भगवंत दिसते. कारण दृष्टीचं ऑपरेशन झाले आणि ते ऑपरेशन करणारे कोण? संत. जोपर्यंत आपल्या दृष्टीचं ऑपरेशन होणार नाही तोपर्यंत संत महात्मा आपल्याला भेटणार नाही. म्हणून म्हणतात एकदा आत्मज्ञान झाल्यावर दृश्य जगत दृष्टीला दिसत असेल, देहाचं भानही राहत असेल तरी प्राप्त झालेले समाधान त्यामुळे जाणार नाही. मार्गी मुळी सर्पाकार देखता भये आले थोर कळता तेथीचा विचार मग मार्गे काय. महाराज म्हणतात मार्गाने जात असताना सर्पाच्या आकाराची मुळी वाटेमध्ये दिसली, सर्पाच्या आकाराची. त्यामुळे सर्प आहे असं वाटून खूप भीती वाटली. लांबून बघितलं असं वाटलं सर्पच आहे काय की. मग असं वाटून खूप भीतीही वाटली. का? सर्प आहे वाटलं ना. पण मग कळलं अरे हा सर्प नसून ही मुळी आहे. मग आता मरायचे कोणाला आणि कशासाठी कळालं ना. ते सर्प नाही, ती दोरी आहे. दोरीचं ज्ञान झालं. म्हणून महाराज पुढे म्हणतात तैसी माया भयानक विचार पाहता माईक मग तयेचा धाक कासया धरावा. महाराज म्हणतात माया भयानक वाटत होती. माया ही कशी वाटू लागली भयानक. पण विचार केल्यावर ती माईक आहे, मिथ्य आहे हे कळून आलं. मग आता तिचा धाक कशाला करायचा. एकदा कळालं ती मिथ्य आहे, खोटी आहे, मग तिचा कशाला धाक धरायचा. देखता मृगजळाचे पुर मने कैसा पाव पैल पार कळता तिथीचा विचार साकडे कैसे. महाराज सांगतात की मृगजळाचा पूर पाहून प्रथम वाटू लागलं की याच्या पैल तीरास आपण कसं जाऊ शकू.
कारण मृगजळे भयानक पाणी दिसतात, ह्याच्या पलीकडे आपल्याला कसं जाता येईल असा विचार केला. पण ज्यावेळी कळलं की तेथे जलच नाही, मग संकट आलं का गेलं? आपोआपच गेलं ना. कळल्याबरोबर संकट राहिलं का? नाही, गेलं, आपोआप गेलं. देखता स्वप्न भयानक, स्वप्ने वाटे परमधाक, जागृती आधी या साशंक कसया व्हावे, त्याप्रमाणे कल्पनेमुळे माया दिसते. आपण तर कल्पनातीत आहोत ना. महाराज सांगतात, कल्पनेमुळे माया दिसायला लागली आणि आपण तर कल्पनातीत आहोत. कल्पना भयानक आहे, पण कल्पनाला सोडायचं असते. कल्पना तर नकोच नको, पण कल्पनाचा वारा बी नको म्हणतात महाराज. कल्पनेचे वारा न लागो राजेसा. वारा नको म्हणले माझे विष्णुदास भाविकास. म्हणून भयानक काय म्हणतात महाराज, भयानक स्वप्न दिसले. स्वप्नात खूप भीती वाटली. मृगजळाचा पूर पाहून प्रथम वाटू लागलं की याच्या पैल तीरास आपण कसं जाऊ शकन. पण ज्यावेळी कळलं की हे काय आहे, जल नाही, मग संकट टळालं. संकट राहिलं का? राहिलं नाही. सगळं काय झालं? निवृत्त झालं. देखता स्वप्न भयानक, स्वप्ने वाटे परमधाक, जागृती आली या साशंक कासया व्हावे. मग भयानक स्वप्न दिसलं, स्वप्नात खूप भीती वाटली, अनंत जागृती आल्यावर साशंक कशाला राहील? स्वप्न काय झालं? निवृत्त झालं. देखता स्वप्न भयानक, तथापि माया कल्पनेसी दिसे, आपण कल्पनेतीत असे तेथे उद्वेग काहीसे निर्विकल्पासी. आता कल्पनेमुळे माया दिसत होती, आता कल्पनाच काय झाली? राहिली नाही. कल्पना गेली की निर्विकल्प हाताला लागलं. मग आपल्याला उद्वेग येण्याचे कारणच नाही. कारण का? कल्पना पूर्ण काय झाली? निवाली, पूर्ण निवृत्त झाली. कल्पना गेली की झालं. काय काय कल्पना आहे? ए टू झेड कल्पनाचे, देहा सगट सगळी कल्पना, चारी देह कल्पनेची. कारण का? अविद्येचं कार्य. अविद्याच मुळात कशी आहे? कल्पना. कल्पना मात्र आहे आणि तिचं कार्य कसं असणार? कल्पनाच. म्हणून ती निवृत्त झाली की कल्पना सगळी जाणार आहे. पण ती निवृत्त होणंच लय अवघड आहे. तिला कल्पना म्हणावंच वाटत नाही. तिला कल्पना म्हणलं की मळमळ. ती खोट म्हणलं की ह्याला कस तरी होतंय. घरदार दिसायला त्याला खोटं कसं म्हणावं? सत्य वाटायलेत का? कसं वाटायला लागले? सत्यच वाटायला लागले. कल्पना वाटायलात का? येणारे जाणारी कल्पना असती का? नसती. येणारे जाणारी कल्पनाच आहे. स्थायी असते ते खरं असतं. ते कधी येत बी नाही, कधी जात बी नाही. नाही जात कुठे, येतो फिरून यावा उगाची वाया बी न बोला. आणि येणारं जाणार कसं आहे? कल्पना. पण कल्पना वाटायली का? वाटत नाही. हाच तर काय आहे? मायेचा परिणाम. ह्यालाच तर माया म्हणायचं. नाही तेची दाखवायला लागली. नाही ती दाखवती ती माया. आहे ती दाखवत नाही, नाही ती दाखवते. अंतिमती तेची गती ऐशी सर्वत्र बोलती, तुझा अंती तुझी प्राप्ती सहजची झाली. आता महाराज सांगतात, सर्व सांगतात की अंतिमती तेची गती. कारण प्रत्येकाचं म्हणणं नाही, जसं अंतकाळी बुद्धी असेल का तसा पुढचा जन्म. ऐक नाही, जशी गती जशी मती तशी गती. मग तुझा अंत होईल तेव्हा, म्हणजे तुझ्या मीपणाचा अंती तुला तुझ्या स्वस्वरूपाची प्राप्ती सहज होईल. पण कल्पना कळल्याच्या नंतर बरं का, तोपर्यंत नाही. म्हणून अंतिम
चौदेहाचा अंत आणि जन्म मुळाचा प्रांत अंता प्रांताची अलिप्त तो आत्मा. म्हणून महाराज म्हणतात चारी देहादी एकूण सर्व दृश्य प्रपंचाचा अंत, जन्म म्हणजेच लय, उत्पत्ती जेथे होतो. महाराज सांगतात चार देह सगळे कसे दृश्य. दृश्य त्याला पाहणारा वेगळाच असतो द्रष्टा, आणि हे जगत दृश्य आहे, प्रपंच सगळा दृश्य आहे. प्रपंचाचा अंत आणि जन्म म्हणजे लय, उत्पत्ती जेथे होतात. महाराज म्हणतात प्रपंचाचे जन्म बी होतो आणि लय बी होतो, उत्पन्न बी होतो, नाश बी पावतो. तो मूळ मायेचा प्रांत. कुणाचा प्रांत आहे? मूळ मायेचा. ते मायेचा प्रांत आहे, मायेचा देश आहे. या सर्व दृश्य पदार्थाची उत्पत्ती आणि जो लय जिच्यामुळे होतात त्या मूळ मायेचा अत्यंत शेवट ज्यात होत असतो. महाराज म्हणतात जी मूळ माया आणि तिचा शेवट ज्याच्यामध्ये होत असतो ते आत्मस्वरूप तूच असल्याने मायामय हे सर्व व्यवहारापासून तू सर्वथा अलिप्तेस. महाराज सांगतात सगळी माया आहे बर का, मायाशिवाय दुसरी वस्तूच नाही, आणि त्याच्यामध्ये तू अडकलास या मायेच्या प्रांतामध्ये. म्हणून तो देश वेश नाही माझा, हे देश बी माझा नाही, हा वेश बी माझा नाही, आणि मी इथं उगाच भटकायला लागलो. आणि आता मला ह्या सगळ्यांना सोडून माझ्या माझ्या प्रांतात जायचे. आपल्या आपल्या देशात जायचं, स्वदेशामध्ये. आपण विदेशामध्ये आहोत तरी वाटायला लागले का? नाही वाटत. माझाच देश आहे, हे माझंच शरीर आहे का नाही, हे माझंच घर आहे, हे सगळं माझंच 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 वाटायला लागले. पण हे सगळं सोडावं लागते का नाही? हे तुझं नाहीच आहे. तुझं असतं असं तर सोडावं लागलं असतं का? पण हे सगळं सोडावं लागते का नाही? म्हणून महाराज सांगायला लागलेत अरे यातलं तुझं काही नाही. चार देहात एकूण सर्व दृश्य प्रपंच आहे, सगळं प्रपंच हा दृश्य आहे. आणि त्याच्या ठिकाणी त्या दृश्य परमात्मा प्रपंचाच्या ठिकाणी जन्म आहे, उत्पत्ती आहे, नाश आहे. हे सगळं मूळ मायेचं काही स्वरूप आहे ना, तिचंच तर काय हा महिमा आहे त्या मायेचा. म्हणून महाराज सांगतात या सर्व दृश्य पदार्थाची उत्पत्ती आणि लय जिच्यामुळे होतात त्या मूळ मायेचा अत्यंत शेवट महाराज सांगतात उत्पत्ती आणि लय जिच्यामुळे होतात त्या मूळ मायेचा अत्यंत शेवट ज्यात होतो ते आत्मस्वरूप तूच असल्याने मायामय या सर्व व्यवहारापासून तू सर्वत आले. जसं पाणी आहे आणि पाण्यापासूनच लाटा उत्पन्न झाल्या आणि शेवटी पाण्यामध्येच लय पावल्या का नाही, तसंच आहे. महाराज म्हणतात ही परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी दृश्य द्रष्टा दर्शन अशा अनंत त्रिपुट्या उत्पन्न व्हायला लागल्यात. बरं किती जरी उत्पन्न झाल्या तरी लय पण त्याच्यामध्येच व्हायतात, उत्पन्न बी त्याच्यामधूनच आणि लय बी त्याच्यामधूनच. म्हणून तर म्हणले गण गणात भोते. गजानन बाबा महाराज म्हणतात बरं का, गण गणात होते, जिथून उत्पन्न होते तिथंच निवृत्त होते. आणि असाच प्रकारे जिथून उत्पन्न व्हायले तिथंच लय पावायले. जैसी ऐसी आहे मती तयास ज्ञाने आत्मगती, गती आणि अवगती वेगळाची तो. महाराज सांगतात ज्याची बुद्धी याप्रमाणे दृढ झालेली असते ना, आत्मभावामध्ये प्रकट झालेली असते, मग त्यालाच महाराज म्हणतात त्या ज्ञानाने त्याला आत्मगती प्राप्त होत असते. पण देहबुद्धीची आत्मबुद्धी करावी उगीच म्हणले का? म्हणून बुद्धीमध्ये बुद्धी निश्चय आत्मज्ञान निश्चय करायचे आत्मज्ञानाचा की देह मी नाही, मी परमात्मा आहे असा निश्चय झाला. हे निश्चय ज्ञानाशिवाय होत नाही. जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानच पाहिजे, त्याच्याशिवाय निश्चय बी होत नाही. म्हणून आत्म्याशी एकरूप होतो व त्यामुळे सद्गती अधोगती याच्या पलीकडे तो जात असतो. पण केव्हा?
बुद्धी जर दृढ झाली की मी कोण आहे, आत्मा आहे असं ज्ञान झाल्याच्या नंतर आत्म्याशी एकरूपता होतो, एकरूप होतो तो जीव आत्मस्वरूपाशी. मीच आत्मा आहे हा प्रगटला आत्मा. मग प्रगटले ब्रह्मज्ञान. मग पुढे उरू नये देहीचे भान. पण केव्हा? आत्मज्ञान प्रगटल्यावर, ब्रह्मज्ञान प्रगटल्यावर. मती खुंटली वेदाची, तेथे गती आणि अवगती कैसी. आत्मशास्त्र गुरु प्रचितीची एकता झाली. आता बघा, ज्या स्थितीचे वर्णन करताना वेदाची मती ही खुंटली, म्हणून वेद जाणू गेला पुढे मौनावला. ज्या स्थितीचं वर्णन करताना वेदाची मती ही खुंटली, खुंटीत होते, तेथे महाराज म्हणतात, मग अशा ठिकाणी कशा ठिकाणी? ज्या स्थितीचे वर्णन करताना वेदाची मती खुंटली, ती गती अवगती कशी होऊ शकेल? होणार नाही, होणं शक्य नाही. अशा साधकाला आत्मप्रचिती, शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती येऊन तो परब्रह्माशी ऐक्य पावतो. कुणाला? ज्याची स्थितीच काय झालेली आहे, मी आत्मा आहे ही स्थिती प्राप्त झाली त्याला. त्या स्थितीचं वर्णन करताना वेदातला सुद्धा मौन अवस्था प्राप्त करावी लागली. आणि मग अशा आत्मज्ञानी पुरुषाला गती नावगती स्पर्श सुद्धा करू शकत नाही. मग त्याला आत्मप्रचिती आली, शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती त्याला आली बरं का. ईश्वर प्रति ते तर आहेच अगोदर. जीवनाची फिटली भ्रांती, वस्तू आली आत्मप्रचिती, प्राणी पावला उत्तम गती सद्गुरु बोधे. महाराज म्हणतात, मी जीव आहे ही भ्रांती नष्ट होऊन, कारण जीवपणाची भ्रांतीचे कोणाला वाटत नाही मी जीव आहे म्हणून. प्रत्येकाला वाटायले करा मी जीव आहे, मी देह आहे, वाटायले. हे वाटणं मावळायचे आणि हे जाते ज्ञानानं. म्हणून मी जीव आहे ही भ्रांती नष्ट होऊन परब्रह्म वस्तूची आत्मप्रचिती त्याला प्राप्त होते. अशा रीतीने सद्गुरूच्या उपदेशामुळे माणसाला उत्तम गती प्राप्त होते. म्हणून सद्गुरूची गरज, म्हणून संतांची गरज, म्हणून आयुष्यात आपल्या संत आलेच पाहिजेत. त्याच्याशिवाय सद्गती आपल्याला कदापि प्राप्त होणार नाही. त्याच्याशिवाय आपल्याला मोक्ष प्राप्त पण होणार नाही. सद्गुरु बोध जेव्हा झाला, चौदेहास अंत आला, तेने निज ध्यास लागला स्वस्वरूपी. समर्थ म्हणतात, सद्गुरूचा अनुग्रह मिळताच चारी देहाचा नाश होतो. म्हणजे महाराज सांगायला लागलेत, बरोबर आहे. जर तुम्हाला उत्तम गती प्राप्त करून घ्यायची असेल, खरंच तुम्हाला श्रेष्ठ अवस्था प्राप्त करून घ्यायची असेल, तर तुम्हाला अगोदर काय करावं लागेल? देह बुद्धी सोडावं लागेल. सद्गुरु बोध जेव्हा झाला, चौदेहाचा अंत आला, तेने निज ध्यास लागला स्वस्वरूपी. महाराज सांगतात, सद्गुरूचा अनुग्रह मिळताच चारी देहाचा नाश होतो. म्हणजे या चारी देहापैकी एकही मी नाही हे ज्ञान होतं. केव्हा? पण सद्गुरूची प्राप्ती झाल्यावर. तेने निज ध्यासे प्राणी, ध्येयाची झाला निर्वाणी, सायुज्यता मुक्तीचा धनी होऊनी बैसला. काय स्थिती प्राप्त झाली? त्या निधी ध्यासामुळे काय परिणाम घडला? मनुष्य निश्चयपूर्वक ध्येयच होतो निधी ध्यासनानं. म्हणून निधी ध्यासन महत्वाचं. निरंतर अखंड तेलाच्या धारेप्रमाणे अनात्मकार वृत्तीचा परित्याग झाला पाहिजे. आत्मकार वृत्ती अंतःकरणामध्ये स्थित झाली पाहिजे. तो निधी ध्यासनाचा प्रकार. निरंतर अखंड तेलाच्या धारेप्रमाणे
मग अशा निधिध्यासनामुळे मनुष्य निश्चयपूर्वक ध्येयाला प्राप्त होतो. जे साध्य आहे, जे ध्येय आहे, त्याला तुम्ही प्राप्त होणार, पण निधिध्यासन लागतं. जास्त नाही. महाराज म्हणतात 4च महिने करून बघा. 4 महिने काढा स्वतःसाठी आणि दिवस आणि रात्र त्या चिंतनामध्ये डुबून राहा. महाराज म्हणतात मग काय होती ती अवस्था प्राप्त. म्हणून त्या निधिध्यासनामुळे मनुष्याचा निश्चयपूर्वक ध्येयच होतो, आत्मस्वरूपच होते, सायुज्यता मुक्तीचा धनी तो होऊन बसतो. सायुज्यत नावाचे मोक्ष सगळ्यामध्ये श्रेष्ठ, सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता, सगळ्यामध्ये सायुज्यताला काय केलेलं आहे, श्रेष्ठ स्थान दिलेलं आहे. कारण तिथं एकदा प्राप्त झाला की मग जन्म आणि नाही, जन्म बी नाही आणि मरण बी नाही आणि येणं बी नाही, जाणं बी नाही. सायुज्यता मोक्षाच्या ठिकाणी, बाकीच्या मोक्षाच्या ठिकाणी आहे सगळं. ते दृश्य पदार्थ ओसरला अवघा आत्माची तत्वता, नेहटून विचारे पाहता दृश्य मुळीची नाही. दृश्य पदार्थ म्हणजे माया, ती नष्ट झाली की सर्वत्र एकच आत्माच खरोखर व्याप्त आहे हे कळतं. पण केव्हा कळतं? काय म्हणतात महाराज, दृश्य पदार्थ म्हणजे माया नष्ट झाली की सर्वत्र एक आत्माच खरोखर व्याप्त आहे असं कळतं. पण केव्हा? माया नष्ट झाल्यावर, निधिध्यासन केल्यावर. म्हणून विचार करून लक्षणपूर्वक पाहिले की दृश्य मुळी नाहीच हे कळतं. विचार केल्यावर कळतं, अगोदर नाही. की बाबा हे नाहीच आहे, मग आहे काय परब्रह्मच? पण विचार केल्याच्या नंतर. मिथ्या मिथ्यत्व पाहिले, मिथ्यापणे अनुभव आले, श्रोती पाहिजे एकिले या नाव मोक्ष. आता बघा महाराज सांगतात मिथ्या दृश्य हे पदार्थ आहे, हे नुसते कळलं असंही नाही, असतला प्रकार नाही. कळलंय नुसतं गडे असंही नाही ना. मग पुढं मला सांगतात दृश्य हे मिथ्याच आहे, हे नुसतं कळालं असंही नाही, तर त्याचा अनुभव यावा लागतो. अगोदर काय केलं? दृश्य पदार्थ म्हणजे माया नष्ट झाली, सर्वत्र एक आत्मा प्रगटला, तोच आत्मा व्याप्त आहे असं कळालं. मग लक्षामध्ये आलं की विचार केला की बाबा दृश्य मुळी नाहीच. पुन्हा म्हणले मिथ्या दृश्य हे मिथ्याच आहे, हे नुसतं कळलं असंही नाही, तर तसा अनुभव आला आणि त्यामुळं त्याची आसक्ती संपूर्ण. म्हणून मिथ्या केव्हा कळाला असं समजायचं माहितीये का? जेव्हा त्या पदार्थावरची आसक्ती पूर्ण आपली काय होईल, निवृत्त होईल, तेव्हा मिथ्या पदार्थाचं ज्ञान झालं, तोपर्यंत नाही. श्रोत्याने हे नीट लक्षपूर्वक जाणलं पाहिजे, यालाच मोक्ष म्हणतात. मिथ्या दृश्य हे मिथ्याच आहे, हे नुसतं कळलं असं नाही, तर त्याचा अनुभव आला, त्यामुळे त्याची आसक्ती जी आहे पूर्ण नाहीशी झाली. आणि श्रोत्याने हे काय केलं पाहिजे, नीट चाललं पाहिजे. आता पुढे म्हणतात सद्गुरु वचन हृदयी धरी, तोची मोक्षाचा अधिकारी, श्रवण मनन केलेची करी अत्यादरे, जो सद्गुरूचे वचन हृदयात दृढ धारण करतो तोच मोक्षाचा अधिकारी आहे, कुणीही नाही. दृढ बोध धरायला पाहिजे. म्हणून तर श्रद्धेच्या भावनेवर परमार्थ टिकून असतो. श्रद्धा जर असेल तरच टिकते, नाही तर टिकत नाही. मग सद्गुरूचे वचन हृदयामध्ये दृढ धारण करतो तोच मोक्षाचा अधिकारी. तो अत्यंत आदराने वारंवार सद्गुरूच्या वचनाचे श्रवण करत असतो. पुढे म्हणतात
मग त्याला जेव्हा सद्गुरूचं वचन हृदयामध्ये दृढ धारण केलं, त्यांना मोक्ष प्राप्त करून गेला, तो मोक्षाचा अधिकारी म्हणत आहेत. मग तो अत्यंत आदराने वारंवार सद्गुरूच्या वचनाचे श्रवण करणारच झाला, मनन करणारच झाला, निधिध्यासन होणारच त्याचं. म्हणून तो श्रवण मनन निधिध्यासन महत्वाचं आहे. श्रवण केलं म्हणून तर मनन करता आलं, मनन झालं म्हणून तर निधिध्यासनाकडे आलं, निधिध्यासन केलं म्हणून तर तत्व आणि तोम पदार्थ मधला शोध घेतला आणि शोधून सत्य आणि मिथ्याचा निवाडा करून सत्याचं ग्रहण केलं. पुढे म्हणतात महाराज, जेथे आटती दोन्ही पक्ष तेथे लक्ष ना अलक्ष, या नाव जाणी जे मोक्ष नेमस्त आत्मा. जेथे अज्ञान हा पूर्व पक्ष, ज्ञान उत्तर पक्ष हे दोन्ही नाहीत, तेथे लक्ष अथवा अलक्ष ही काही उरलेलं नसतं. अशा नेमस्त एकला एक आत्मा त्याच्याशी एक पावणे हाला तर मोक्ष म्हणायचं. काहीच नाही आता, सापेक्ष वस्तूच राहिली नाही, एकच, त्यालाच तर आत्मा म्हणायचं म्हणली. जेथे ध्यान धारणा सरे, कल्पना निर्विकल्पी मुरे, केवळ नेप्ती मात्र उरे, सूक्ष्म ब्रह्म. महाराज सांगतात, जेथे ध्यान धारणा आदी त्रिपुटी नष्ट होते, कल्पना जेथे निर्विकल्पात लय पावून सूक्ष्म ब्रह्म तेवढं ज्ञाप्ती रूपाने, जाणीव रूपाने उरते, त्याला मोक्ष म्हणायचं. म्हणून जाणीव पाहिजे बर का. भववर्ग जळ वाटले, लटिके बंधन सुटले, अजन्म्यास मुक्त केले जन्म दुःखापासून. मग संसार रूपी मृगजळ आटून गेलं, खोटेच केवळ मानलेले बंधन सुटलं. तो वास्तविक अजन्माच आहे आणि तो मिथ्या जन्म दुःखापासून मुक्त होत असतो. राहिलेला विषय अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मपुत्र रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. मनोबुद्धि अहंकार चित्तानि नाहं, न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायु, न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोश, न वाक्पाणिपादो न चोपस्थपायु, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. न मे द्वेषरागो न मे लोभमोहो, मदो नैव मे नैव मात्सर्यभाव, न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं, न मन्त्रो न तीर्थ न वेदा न यज्ञाः, अहं भोजनं नैव भोजनं भोक्ता, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. न मे मृत्युशङ्का न मे जातिभेद, पिता नैव मे नैव माता न जन्म, न बन्धुर्न मित्र न गुरुनैव शिष्य, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. अहं निर्विकल्पो निराकाररूपो, विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां, सदा मे समत्वन्न मुक्तिर्न बन्ध, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान